एक गोष्ट सांगते तुम्हाला मी. एक बघा, कासव असतं, एक बगळा असतो आणि एक वाघ असतो. वाघ कसं काय पण जनावर मारून ते खातो ना वाघ. तर मग वाघाच्या गळ्यात अटकलं, एक हड्डी अटकली वाघाच्या गळ्यात. तर ते लागला एडेवणी इकडं तिकडं इकडं तिकडं इकडं तिकडे फिरायला. आता काय करू काय करू, आता कसं खाऊ मी, आता कसं होणार, काय होणार, काय बाबा मी उगाचच खातो मांस, मांस नाही खायला पाहिजे, दुसरं काहीतरी खायला पाहिजे. मी कोणाला पण मारून मांस खातो, माझी सजा मलाच भेटली, मी असं नाही करायला पाहिजे, इथून पुढं मी देवा कधीच नाही करणार, आता मला ह्याच्यातून वाचव. तर मग पळत 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 गेला माकडाकडं. माकड म्हणतो, काय झालं दादा तुला, तू तर वाघ आहेस, तुला काय झालं. ते म्हणतो वाघ आहे परी, बघा ना माझ्या गळ्यात काय अटकलंय. ते म्हणतं काय अटकलंय, आता काय सांगू म्हणला काय अटकलंय, काय बी असू दे परी तू माझ्या गळ्यातलं काढ ना, काय अटकलंय ती. ते मग म्हणतो मी नाही बाबा काढणार, तू लय बाय म्हणायस, तुझं काढलं गळ्यातलं तर तूच खाणार मला. तर ते जाता पळून. नंतर म्हणतो कासव येतो. कासवला म्हणतो कासव दादा तू लई हुशार आहेस, तू लई चालाक आहेस, तू माझ्या गळ्यात काय अटकलंय ना ते काढ. ते म्हणतो काय अटकले. ते म्हणतो मला नाही माहिती. ते म्हणतो मला माहिती आहे, तू खातो ना जानवर, म्हणून तू जानवरच खाल्ला असेल म्हणून तुझ्या गळ्यात अटकले. ते म्हणतो नाही बाबा मी इथून पुढं नाही खाणार, मी माफी मागितली देवाला, नाही खाणार. पण हे आता वाघ म्हणल्याच्या नंतर ते खाणारच की हो. तर मग ते म्हणला नाही बाबा मी तुझं काढलं गळ्यातलं तर तूच खाऊन टाकणार मला. बरं ते गेला तिथून सटकून. आता विश्वासच करत नाही ना वाघावर कोणी. मग नंतर बगळा आला उडत उडत खाली बसला. तर म्हणतो बगळे दादा माझ्या गळ्यात अटकले, काहीतरी काढणं. म्हणतो तू नक्कीच काहीतरी खाल्लंस. ते म्हणतो बाबा खाल्लंय परी, मी माफी मागतो, मी इथून पुढं नाही खाणार, तू काढ. म्हणतो तू खाणार तर नाही ना मला. तर ते विश्वास देतो, मी नाही खाणार तुला, मला एवढं मोकळं कर. तर बघा ते असं चूज घेऊन शेने त्याच्या तोंडातलं काढतो तिथंच म्हणतंय वा रे पट्या, बरं झालंस काढ, तुलाच खातो. बघा अशी वाघाची जात असते. त्याला किती पण काही, तिचं किती पण दुःख हलकं करा, वाघाची जात ती वाघाची जात. असं असतो मनुष्य जन्माचं पण. कोणाला किती पण काय केलं ना ते वाघासारखं नक्कीच डरकाळ्या फोडणार. चला रामकृष्ण हरी.